नमस्कार मित्रांनो, मी अजित चक्रे स्वागत करीत आहे मित्रांनो तुमचं आपल्याच यूट्यूब चॅनलवर, फेसबुक पेजवर, इंस्टाग्रामवर. आपल्या सर्व सोयीला फॉलो व सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, सध्या मी घरीच आहे. व्हिडिओ थोडे कमी येण्याचं कारण असं आहे मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे, सांगितलेलं आहे मी, वडिलांची तब्येत फारच खराब आहे, झोपून आहेत, त्यामुळं व्हिडिओ थोडेसे कमी आहेत. लक्ष जास्त द्यावं लागायला त्यांच्यावर, हलता येणं मला लांब गावाला कुठं. आणि तुम्हाला महत्त्वाचा एक मुद्दा सांगायचा होता, त्यामुळं व्हिडिओ टाकायला लागलो आहे. मला वाटतं जानेवारी 16 आपण नाशिकला बैलजोड दिली ती मित्रांनो. तर बैलजोडीचं नाही हे, त्याच दिवशी आमच्या एका दाजीची मित्राची गाडी विकायची होती. एर्टिगा गाडी होती, MH03 काहीतरी नंबर आहे गाडीचा, आता माझ्या लक्षात नाही. तर ते आमचे दाजी मला सारखं टाकत होते, माझ्या मित्राची गाडी विकायची. मी 15-8 दिवस टंगळमंगळ केली, म्हणजे काय कोणाची गाडी, काय कोण विकणार आणि काय, नसलेले कुठाने झंझटी नको. ते कॅन्सरचं ऑपरेशन आहे म्हणून त्याच्या आईचं मी माझ्या एका जवळच्या मित्राला टाकली. इथं बीडचाचही राहणार तो, पण इथं बालीपीरमध्ये राहतो. मग त्याला टाकली, त्यांचा व्यवहार झाला, म्हणजे माझा त्यांचा. मग मी एकमेकाचे कॉन्टॅक्ट नंबर फक्त दिले दोघाला एकमेकाला. आणि ज्या दिवशी व्यवहार होता त्या दिवशी मी हिरापूरला होतो बाजारामध्ये. यांचा आल्यानंतर पुन्हा व्यवहार झाला, कारण की सांगितलेली जी त्यांनी मी किंमत सांगितली होती ना, गाडी समोर आल्यावर टायर खराब होते, ठोकलेली होती मागून गाडी, मग ते डॅमेज वगैरे काढणं हे येते. तर समोर यांची पुन्हा डील झाली. गाडीचे पेपर चेक केले ह्या स्वतः मालकानी. गाडी क्लिअर होती, गाडीची HP उतरलेली होती, सगळं काही क्लिअर होती गाडी. आणि मी या पुढच्याला सांगितलं होतं, मला गाडीतलं काहीही कळत नाही, गाडीचे पेपर सध्या कळत नाहीत, कारण मला काही, माझं क्षेत्रच नाही आहे ते. मला गाई म्हैस बैला विषयी विचारतो मी, त्या क्षेत्रातला माणूस आहे, मला ते माहिती आहे. सर्व काही यांनी चेक केलं, ह्यांचा व्यवहार झाला. TT फॉर्मवर यावं, त्या गाडीचे RC बुक होतं, सर्व पेपर ते ड्रायव्हर घेऊन आलेला होता, जे आमच्या दाजीचा मित्र होता तो. गाडीचा व्यवहार झाला यांचा काहीतरी 4.5 लाख रुपयाला. 2013ची गाडी होती, नाही 23ची गाडी होती, परमिट गाडी होती. तर मग व्यवहार वगैरे झाला, 1.5 लाख रुपये दिले या माणसाने त्यांना. आणि तो 8 दिवसांनी तुम्हाला पॅन कार्ड आधार कार्ड देतो. मला ह्याने फोन केला, पॅन कार्ड आधार कार्ड देते का? म्हणलं देते ना बाबा, काय पॅन कार्ड आधार कार्ड बाकी तर आहे ना, म्हणलं मग देते ना ती पॅन कार्ड आधार कार्ड. महिना झाला तरी तो माणूस मेळच लागू द्याय ना. अक्षरशः ती गाडी निघली मित्रांनो चोरीची. तर चोरीची म्हणण्यापेक्षा त्याचा जो ड्रायव्हर होता त्या ड्रायव्हरनेच आपल्याला इकडे आणून विकली त्या मालकाच्या. मग ती 2-4 दिवसाखाली येऊन इथं मुंबई पोलिसने गाडी घेऊन गेले, माझ्या दाजीला पकडलं, त्याच्यासोबत ती गाडी घेऊन गेली मुंबईला. आता मला म्हणले तू जबाब द्यायला आहे. मी म्हणलं मी तुमच्या व्यवहारातच नव्हतो, मी फक्त कॉन्टॅक्ट करून दिलं, माझा काहीही संबंध नाही तुमच्या व्यवहारात. व्यवहार तुम्ही समोर दोघांनी बसून केलेला आहे. हा राहिला विषय जो काय असन समजा, ते मी जबाब तुम्हाला द्यायला तयार आहे की बाबा मी या दोघांचं कॉन्टॅक्ट करून दिलं, पण व्यवहार तुमचा समोर झालेला आहे, त्यामुळे मी तुमच्या व्यवहारात नाही. अशा भरपूर केसेस होत आहेत मित्रांनो. व्हिडिओ टाकायचा व सांगायचा मुद्दा एवढाच आहे माझा, फक्त पेपर बघून कुणीही गाडी घेऊ नका. सर्व पेपर क्लिअर असते तरीही गाड्या घेऊ नका. पुढच्या मालकाच्या सिग्नेचर होत्या, सिग्नेचर मित्रांनो, ओरिजिनल सिग्नेचर TT फॉर्मवर होत्या, आणि त्या चेक केल्या त्या माणसाने इथलच्या घेणार RTO ऑफिसमध्ये, ओरिजिनल सिग्नेचर होत्या. आणि तरीही ती गाडी तो मालक म्हणतोय माझी चोरून गेली, त्या ड्रायव्हरने नेली ती माझ्या. त्यामुळे तुम्हाला माझं एवढंच सांगणं आहे, गाड्या घेता वेळेस कधीही पुढचा मालक आणि तुम्ही समोर असाल तरच व्यवहार क्लिअर करा. अन्यथा आता ह्या मालकाच्या सध्या बीडच्या ज्यांनी घेतली गाडी त्याच्या सध्या अंगलड आलं ते की ते त्यांच्या म्हणण्यानुसार ही चोर आहे, पेपर असून ही चोर आहे, तू कसं काय घेतली. यांनी बॉन्डवर भरली, लिहून घेतलेली आहे, व्हिडिओ काढून घेतलेला आहे त्यांचा की आम्ही विकली म्हणून. असं काही नाही, ह्याच्याकडे सगळं काही आहे. तर एवढंच सांगायचं मला तुम्हाला की बाबा सर्व काही बघून घेत जा मित्रांनो. चला धन्यवाद. बघूया आता, आज आहे शनिवार, उद्या रविवारचं जमलं तर नक्कीच तुम्हाला नेकनूर बाजाराचा व्हिडिओ पाहायला मिळेल. चला धन्यवाद.